आज दत्त जयंती. सर्वांना शुभेच्छा. दत्तासारखं सर्व विश्वाला व्यापून राहिलेलं जे एक परमतत्व आहे त्याला आपण वंदन करूया. त्याच्यासारखे योगेश्वर होण्याचा, सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करूया. सर्वांना शुभेच्छा देते. आणि आज 26 डिसेंबर मग बुधवार. आज आपण 19व्या श्लोकाच्या खालच्या म्हणजे 410पर्यंत ओव्या झाल्या होत्या. 11, 12, 13 एवढ्या ओव्या घेऊयात आणि बाकी मग दत्तजन्माची थोडं जो अध्याय आहे तो सांगीन. जमलंच तर त्याचा पाळणा आणि आरती करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. पण दत्तात्रेयाचं स्मरण करूया. आणि आज 11वी ओवी. आता काल 10वी घेतलेली होती, ती परत एकदा सांगते की हे आसुरी लोक किती त्यांची तीव्रता असते. म्हणजे सर्पापेक्षा सुद्धा ते भयंकर आहेत. म्हणून त्या भर्तृहरीनं सुद्धा म्हटलेलं आहे की एक वेळेस नागाच्या किंवा सर्पाच्या मुखातला मणी काढणं शक्य आहे, पण या मूर्खांच्या नादी लागणं योग्य नाही. का आपला गरळ जाळी, जळतया अंगाची पेंदळी, ते सर्पची करी बिळी निरुंधला. त्याने असं म्हणलं होतं की स्वतःच्याच जहाल विषाच्या अग्नीमध्ये अंग जळत असताना त्वचेनं जणू पेट घेतला आहे, अशा अवस्थेत ते अंगाची वेटोळी घालून बिळात घातलेले सर्प तो स्वतः सर्पासारखा होतो असं म्हणायचं. म्हणजे वेटोळा घातलेला सर्प जसा तीव्र असतो, स्वतःच्याच विषानं स्वतः जळत असतो, तसा हा सुद्धा स्वतःच्याच दोषानं, स्वतःच्याच वागणुकीनं स्वतःलाच जाळून घेत असतो. आता 11वी ओवी बघूया काय म्हणताय. परी घेतला श्वासू घापे, ये तुलने ही मापे, विसावातया नाटोपे दुर्जनांसी. आणि मग त्यांनी जो श्वास सोडायला जितका आपल्याला वेळ लागतो, तितकी सुद्धा विश्रांती मी त्यांना घेऊ देत नाही. भगवंत बरोबर ज्याला जसं माप पाहिजे ते त्याच्या पदरात टाकतात. किती छान सांगितलेलं आहे की आपण घेतलेला श्वास सोडायला अगदी जो कमी वेळ लागतो, तेवढ्या वेळाच्या आत, म्हणजे तो श्वास सुटायच्या आतच मी त्यांना विश्रांती घेऊच देत नाही. म्हणजे त्यांना योग्य ते शासन तेवढ्या क्षणात करतो. त्याला अगदी म्हणतात ना क्विक ॲक्शन, तशी आहे भगवंताची. ऐसे निकल्पांची या कोडी, गणिता ही संख्या थोडी, ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया. आता हे कल्प म्हणजे एवढे मोठे असतात की नाही, 4 युग इतक्या वेळा येऊन गेल्यानंतर त्याला कल्प म्हणतात. तर ते सांगतायत की कोट्यवधी कल्प मोजत असताना देखील त्यांची गणना अल्प भरेल. इतकी असंख्य वर्ष मी त्यांना प्राणघातक क्लेशातून बाहेर काढत नाही. कल्प कोडी, पण त्या अशी त्याची 1000 वेळा जरी
असंख्य वर्ष जितकी झाली असतील त्याच्यापेक्षा जास्त काळ मी त्यांना त्या वाईट ह्याच्यामध्ये खितपत ठेवतो किंवा प्राणघातक क्लेशातून त्यांना बाहेरच काढत नाही. नरक यातना त्यांना भोगूच देतो. किती तीव्रता सांगितलेली आहे बघा. कोट्यवधी कल्पावं, एक कल्प म्हणजे 4 युग येऊन 1000 वेळा झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. असे कल्प, असे कोट्यवधी झाले तरी मी त्यांना बाहेर काढत नाही म्हणतायत. ही तीव्रता लक्षात घेऊन तरी सगळ्यांनी चांगलं आचरण करायला पाहिजे. तरी तयासी जेथ जाणे, तेथींचे हे पहिले पेणे, ते पावोनी रे दारुणे न होती दुःखे. तरी देखील ते सांगतायत की तुला असं मी सांगतो पार्था की या दुष्ट जीवांना जिथं पोहोचायचं आहे त्यातला हा त्यांचा पहिला क्लेशदायी मुक्काम, पहिला मुक्काम आहे. आणि त्यांच्या दुर्दैवी आयुष्यातले ते जे भीषण स्थान आहे त्याचा विचार करता ही त्यांची दुःख तुला दारुण वाटणार नाहीत एवढं सांगतो. इतकं त्यांचं भयंकर स्थान आहे की त्यांना कुठेच चांगल्या ठिकाणी वाव मिळणार नाही. आणि याच्यापेक्षा त्यांना भीषण असं स्थान हे त्यांचं शेवटचं भीषण स्थान आहे त्यांच्या दुर्दैवी आयुष्यातलं, असं भगवंतांनी सांगितलं आहे. आता ओव्यांमध्ये काय म्हणतात बघा. ऐसे तया सर्प ठेवितो करून, बिळात कोंडून राहतीजे. घेतला तो श्वास सोडाया बाहेर, जेवढा साचार वेळ लागे. तेवढाई तया दुर्जनांसी साच, विसावा नाहीच धनंजया. ऐशा परी गेले जरी कल्पकोटी, तरी नाही मुक्ती क्लेशातून. ह्या परी अधम योनी माझी जन्म, पेणे हे प्रथम तयांसी गा. इथं पेणे शब्द वापरलेला आहे. पेणे म्हणजे त्यांचं मुक्कामाची जागा. अशी अनेक वर्ष मी त्यांना, म्हणजे हजारो सहस्र वर्ष ही त्यांची आता जागा होते. मग याहूनही आणिक दुर्गती, तुझं सांगू किती धनंजया. अरे याच्यापेक्षा त्यांची दुर्गती मी तुला धनंजया काय सांगू असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे हा अध्याय आता आपल्याला खूप म्हणजे तशा अर्थानं आपण रमलो आहोत, पण आपल्याला त्याचा धसका बसलेला आहे. मला तरी हे सगळं भयंकर वाचल्यानंतर असं वाटतं की नको रे बाबा, या यातना अशा असुरांनासुद्धा मिळू नयेत, म्हणून त्यांना सद्बुद्धी देवो भगवंत. आज आता आपण दत्तात्रेयांनाही तशीच प्रार्थना करूया की या जगातले भगवंतांनी, ज्ञानदेवांनी जशी केली प्रार्थना अशी की जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतीर वाढो. हीच आपण प्रार्थना गुरु दत्तात्रेयांना पण करूया. आता हा जो अध्याय आहे बघूया कितपत उरकेल तेवढं उरकेल, नाही तर मग मध्ये थोडंसं थांबून पाळणा म्हणण्याचं काम मी करणार आहे. गुरुचरित्र जे आहे बहुतेक जण सगळे वाचतात, पण काहींचं म्हणणं आहे की महिलांनी ते वाचू नये. पण असं काही नाही, उपासनेला दृढ चालवावे. श्री गणेशाय नमः. ऐसी शिष्याची विनंती, ऐकोनी सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पावो गुरुचरणी. गुरुदत्तांची सुद्धा जेवढी आपण प्रार्थना करू ना तेवढे ते सुद्धा आपल्याला हवंय ते देत असतात आणि मोक्षाकडे नेत असतात. ऐक शिष्य चूडामणी, धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी आदी मध्यावसानक. प्रश्न केला बरवानिका, सांगेन आता तुझ विवेका. अत्री ऋषींचा पूर्वका, सृष्टीपासोनी सकळ. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जळमय होते सर्वही. आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे. उदका आपो नारायण, सर्वाठाई वास पूर्ण. बुद्धिसंभव प्रपंच गुण, हिरण्यगर्भ अंड निर्मिले. तेची ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुण ब्रह्म याची निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाली ऐका. एक शकल भूमिका, होऊनी ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजोन, रचिले 14 भुवन. 10 दिशा मानस वचन, काळ काम क्रोधादी सकळ. ब्रह्मानी सगळं ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे. सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी.
त्यांनी 7 पुत्र जन्माला घातलेले आहेत. ते कोणते बघा. नामे सांगेन परियेसी 7 जण ब्रह्मपुत्र, 7 ऋषी जे आहेत. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलहक, क्रतु, वसिष्ठ. सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्री, तेथुनी पीठ गुरुसंतती. सांगेन ऐक एक चित्ती, सभाग्य नामधारका. आता अत्री ऋषी किती श्रेष्ठ होते म्हणून त्यांना ही सगळी काय म्हणू आपण, त्रैमूर्तीला जन्म घालण्याची किंवा अनसूयेच्या पोटी येण्याची ही संधी दिलेली. इतके ते श्रेष्ठ आहेत. ऋषी अत्रींची भार्या, नाम तिचे अनसूया. पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेची जाणा. तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप काय सांगो. तिचा पुत्र चंद्र आहे, चंद्रच इतका सृष्ट आहे, सुंदर आहे, तर तिचं तर रूप किती सुंदर असणार. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयभीत. स्वर्गैश्वर्य येईल त्वरित, म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिवनी मिळूनी, त्रयमूर्तीपासी जाऊनी. नेहमी इंद्र घाबरतच असतो की आता हिचं एवढं पातिव्रत्य आहे, त्यामुळं आपलं पद जाईल का. विनविता ती प्रकाशोनी, आचार त्रिऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनसूया. आचार तिचा सांगो काय, तुम्हा प्रति विस्तारोनी. पतिसेवा करी भक्तिसी, मनोवाक काय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नव्हे करणे काळी कवणे काळी. तिचा आचार देखुनी, सूर्य भीतसे गगनी. एवढी ती श्रेष्ठ होती. सकाळी मी वेगळ्या ग्रंथातला संदर्भ सांगितलेला आहे. उष्ण तिजला होईल म्हणून, मंद मंद तपतसे. अग्नी झाला भयातीत, शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित, मंद मंद वर्तत असे. तिच्या पुढे हे सगळी पंचमहाभूत गर्भगळीत झालेली आहेत. भूमी आपण भिवनी देखा, नम्र जाहली पादुका. शाप देईल म्हणून ऐका, समजता मी भीतसो. नेणो घेईल कवणस्थान, कोण्या देवाचे हिरोन. एखाद्या ते वर देता जाण, तोही अमुते मारू शके. यासी करावा उपाय, तू जगदात्मा देवराय. जाईल आमचा स्वर्ग ठाय, म्हणून आलो तुम्हा सांगो. न कराल जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी. तिचे द्वारी अहर्निशी, राहू चित्त धरून या. आम्हाला तिची सेवा करावी लागेल म्हणून तुम्ही उपाय करा. ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती, म्हणती आहे पतिव्रता. व्रतभंग करून तिसी, ठेवून येऊ भूमिसी. अथवा वैवस्वतालयासी, पाठवून म्हणून निघाले. आता वैवस्वत म्हणजे यमाच्या दरबारी. सत्व पाहावयास तिचे, त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे. आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होऊनी. अत्रींच्या आश्रमात आलेले आहेत. ऋषी करू गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण. अनसूयेसी आश्वासून, अतिथी आपण आलो म्हणती. क्षुदे बहुत पिडवून, आम्ही आलो ब्राह्मण. त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि काठाया. लवकर दे म्हणतात अन्न. सदा तुमचे आश्रमात, संतर्पण अभ्यागत. ऐको आली कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनसूये. इच्छा भोजन दान तुम्ही, देता म्हणून ऐकिले आम्ही. ठाकून आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया. आता इच्छा भोजन काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इतुके ऐकून अनसूया, नमन केले तत्क्षणिया. बैसकार करून या, क्षालन केले चरण त्यांचे. अर्घ्यपाद्य देऊनी, त्यांसी गंधाक्षता पुष्पेसी. सवेच म्हणते सहर्षी, आरोगण सारी जे. अतिथी म्हणती ते वेळी, करोनी आलो आंघोळी. आरोगण म्हणजे स्वच्छता करा, स्वच्छ वगैरे व्हा म्हणती. प्रवासात आल्यावर आपण पहिल्यांदा स्नान वगैरे करायला देतो, पण ते म्हणतात ना आम्ही आंघोळी करून आलेलो आहे. ऋषी येती बहुता वेळी, त्वरित आम्हा भोजन द्यावे. आम्हाला पटकन जेवायला दे. वासना पाहुनी अतिथी ते, काय केले पतिव्रते. ठाये घातले त्वरिते, बैसकार केला देखा. त्यांना बसायला जागा दिली. बैसोनिया पाटावरी, घृतेसी पात्र अभिचारी. घेऊन आली आपण क्षीरी शाकपाक. ते वेळी सगळं तिचा स्वयंपाक लगेच तयार, तिनं लगेच आणलेलं आहे सगळं त्यांना वाढायला. तिसी म्हणती होणारी, आम्ही अतिथी आलो दुरी. देखोनी तुझे स्वरूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसे. नग्न होऊन आम्हासी, अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोपदेसी, आम्ही जाऊ नाही तरी. बघा आता काय मागणी केली, नाही तर आम्ही जातो. ऐकोनी द्विजांचे वचन, अनसूया करी चिंतन. आले विप्र पाहावया मन, कारणिक पुरुष होतील.
पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विमुख तरी हानी निरोप केली केवी उल्लंघू. तर आता काय करायचं, त्यांचं म्हणणं उल्लंघन करता येणार नाही. माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असे तपफळ तारील मज म्हणतेसी. तिचं स्वच्छ मन आहे, त्यामुळे ती म्हणते तो मनमथ मदन मला काही करणार नाही. ऐसे विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयांसी भोजन करावे स्वस्थ चित्तेसी नग्न वाढीनं म्हणत असे. पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडूनी नग्न म्हणे अतिथी बाळ माझे नग्न होनी सती देखा घेऊन आली अन्नोदका तवतेची झाले बाळका ठाया पुढे लोळती. छोटी बाळं झाली, ठाया पुढे म्हणजे जी पानं वाढली तिथंच लोळायला लागलेत ते. बाळे देखून अनसुया भयचकित होऊनिया पुनरपी वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांजवळी रुदन करती तिन्ही बाळ अनसुया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेतसे. कडिये घेऊनी बाळकांसी स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडून एकाशी क्षुधा निवारण करीत असे. लहान जशी जुळं बाळं असली की एकाला घेते आई, दुसऱ्याला लगेच देते, तसं तिघांना तिनं स्तनपान केले. पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळ झाले स्तनपात्र मात्रे तोषले तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्तसमुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारणी पतिव्रता स्तनपानी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण. भाळाक्ष कर्पूर गौर, भाळाक्ष म्हणजे ज्याच्या भाळावर नेत्र आहे, डोळा आहे, तिसरा नेत्र शंकर. पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करी अनसुया सुंदर तपसा मध्ये अत्री ऐसा अनसुया अत्री रमणा नवती मागे ऐशी कोणी त्रयमूर्ती झाली जननी ख्याती प्रगट झाली त्रिभुवनात. अशी कोणी झाली का आजपर्यंत पतिव्रता. कडिये घेऊनी बाळकांसी खेळवतसे तिघांसी घालोनिया पाळण्यासी पर्यंत गायत येवेळी पर्यंत गाय नाना परी उपनिषदार्थ अतिकुसरी अतिउल्लासे सप्तस्वरी संबोखितसे त्रिमूर्तीसी. इतके होता तये वेळी माध्यान्ह वेळ अतिथी काळी अत्री ऋषी अति निर्मळी आता आला आपुले आश्रमा. थोड्यात अत्री ऋषी आलेले. परा घरा माझी अवलोकिता तव देखिली अनसुया गाता कैची बाळे ऐसे म्हणता पुसतसे स्त्रियेसी. तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रैमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे. नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तयेवेळी बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती टाकले सन्मुखेसी साधू साधू अत्री ऋषी अनसुया सत्यपतिव्रता तुष्टलो तुझे भक्तीसी मागवर जो मनी इच्छिसी अत्री म्हणे सतीसी जेवांचीसी माग. आता उलट ते तिघही आता प्रसन्न झाले आणि वर माग म्हणायला लागले. अनसुया म्हणे ऋषीसी प्राणेश्वरा तुची होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता. ती म्हणती तुम्हीच मागा पुत्र. तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रांपरी हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपण एक रूप. ऐसे वचन ऐकुनी वर दिधला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी. त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसुया पोशी बाळकांपरी नावे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाची परियसा. ब्रह्मामूर्ती चंद्र झाला, बघा ब्रह्मा म्हणजे चंद्र झालाय. विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला. तिघे पुत्र अनसुयेचे तिघही तिचे पुत्र झाले चंद्र दत्त आणि दुर्वास. दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तया निजस्थाना जाऊ तपा निजस्थाना. दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोनी म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरुनी चित्ती त्रयमूर्ती तेची निश्चिती म्हणून सांगती ती येसी. त्रयमूर्ती जाणा तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोनी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रयमूर्ती ऐक्य होऊन
दत्तात्रेय राहिला आपण, दुर्वासचंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानासी. अनसुयेचे घरी देखा, त्रयमूर्ती राहिली मूर्ती ऐका. नाम दत्तात्रेय ऐका, मूळपीठ श्री गुरूंचे. ऐशा परी सिद्ध देखा, कथा सांगे नामधारका. संतोषे प्रश्न करी अनेका, पुसतसे सिद्धासी. जय जय सिद्ध योगीश्वरा, भक्तजन मनोहरा. तारक संसार सागरा, ज्ञानमूर्ती कृपा सिंधो. तुझेनी प्रसादे मज, ज्ञान उपजले सहज. तारक आमचा योगीराज, विनंती माझी परियेसा. दत्तात्रेयाचा अवतारू, सांगितला पूर्वापारू. पुढे अवतार जाहले गुरु, कवणे परी निरोपिजे. विस्तारुनी आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी. अवतार त्रिमूर्तीसी, अनुक्रमे निरोपावे. म्हणे सरस्वती गंगाधरू, पुढील कसेचा विस्तारू. ऐकता होय मनोहरू, सकळाभिष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामकधारक संवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. आता ही बाळं जन्माला आलेली आहेत आणि सकाळी ही पाळणा म्हटलेला होता. तो म्हणूया. थोडासा मला दुसरा पाळणा येतो तो बघते मी, आठवला तर तेवढा म्हणते. जो 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 रे दत्तात्रयवधता, फाळा जो जो रे. येऊनी त्रिमूर्ती, अनसूयेचे उदरी. बाळा जो जो रे. बघूया आता. जो जो रे जोरो जोरे, जो जो रे जोरे परात परा. भजकांच्या माहेरा, जो 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 रे परात परा. भजकांच्या माहेरा, सह्याद्रीवरी जो अत्रिसुत. अनसूया जठरात, प्रगटुनी विख्यात. हो दत्त, तारिल जो निज भक्त. जय जय जगदुद्धारा, उदारा. भजकांच्या माहेरा, जो 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 रे. प्रल्हादादेशी विज्ञान, येता अर्जुन शरण. सिद्धी देऊन उद्धरून, स्वपदी देशी स्थान. अलर्कय दुतारा, योगीवरा. भजकांच्या माहेरा, जो 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 रे. जो 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 रे. जय विश्वात्मन, परावर भूमन. जय 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 भगवन, चार भूत खाणी. पाळणा पाळणा बांधोनी, 24 तत्वेही. दृढतर दृढतर ओवोनी. बाळा जो जो रे. गुणसूत्रे माया, स्तंभी स्तंभी बांधुनिया. कर्मदोरी धरुनी, झोके घेसी वाया. बाळा जो जो रे. चाळा चाळी टाकुनी, श्रुतिगीत श्रुतिगीत ऐकुनी. घे झोप उन्मनी उन्मनी, स्वानुभवे करुनी. बाळा जो जो रे. जो 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 रे. परात परा. भजकांच्या माहेरा, सह्याद्रीवरी जो अत्रिसुत. अनसूया जठरात, प्रगटुनी विख्यात. हो दत्त, तारिल जो निज भक्त. जय जगदुद्धारा, उदारा. भजकांच्या माहेरा, बाळा जो जो रे.
बाळा जो जो रे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्याला थोडक्यात ही कथा सगळ्यांना माहितीच आहे, पण पतिव्रतेचं काय श्रेष्ठत्व असतं किंवा केवढी तिची ताकद असते, या 3 देवतांना तिनं आपलं बालक बनवलेलं आहे. आणि सगळ्यांपुढे ती म्हणजे सगळे तिच्यापुढे नतमस्तक झालेले आहेत. आणि आपली चूक ही देवतांनासुद्धा समजते की अशी कठोर परीक्षा किंवा अशी अग्निपरीक्षा कोणाची घेऊ नये. तर ही अत्री मुनींची अनसूया अत्यंत श्रेष्ठ अशी पतिव्रता होती. सकाळच्या दत्त महात्म्यामध्ये सांगितलेलं होतं की अनसूयेनं एका दुसऱ्या पतिव्रतेच्या पतीला जिवंत केलं आणि ती इतकी श्रेष्ठ होती. मुख्य म्हणजे सूर्यसुद्धा तिच्या पुढे घाबरत होता, तळपायला घाबरत होता. वारा हालचाल करायला घाबरत होता. अग्नी तपायला म्हणजे अग्नी ताप द्यायला घाबरत होता. भूमीसुद्धा लीन झालेली होती. म्हणजे ही सगळी पंचमहाभूतंसुद्धा जिच्या पुढे लीन झाली, नम्र झाली. अशी अनसूया, तिच्या नावामध्येच अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वेष, मत्सर इत्यादी. तर सगळ्या महिलांना पण आजच्या निमित्तानं मला सांगावंच वाटतंय की आपण सुद्धा हा तिचा एक गुण घेऊया, अनसूया. कुणाचाही द्वेष कधी करायचा नाही. आणि अत्री म्हणजे सर्वांशी मैत्री असं जे म्हणतात, किंवा अत्री ऋषी हे सप्तर्षीतले श्रेष्ठ ठरले. ते कशामुळं? तर अनसूयेमुळं ठरले, किंवा त्यांचीही तपश्चर्या तशीच श्रेष्ठ होती म्हणून हे सगळेजण त्यांचं बालकत्व स्वीकारतात. तर आपण या सगळ्यांना पुन्हा एकदा वंदन करूया आणि आज ज्ञानदेवांची आणि दत्तात्रेयांची दोन्ही आरती म्हणूया. एखादं जमलं तर गीत म्हणूया. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. सगळ्यांनी आपापल्या मनाने म्हणा. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमाना. सुरवर मुनिजन योगी समाधीन ये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव सबाय अभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्यासी कैची कळेल ही मात. पराही परतली तेथे कैचा हेत. जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला. सद्भावे साष्टांग प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त ऐसे लागले ध्यान. आरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. इदमुपकर्तुं
भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आता दत्तात्रयांचं एक स्तोत्र आहे, ते छान म्हणते. जय लाभाधिकरम, म्हणजे आपल्याला जय लाभ सगळे व्हावेत म्हणून एक स्तोत्र आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्रीपादवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदत्तात्रेया नमः. दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्थिहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. नहा अवतु म्हणजे आमचं रक्षण करू. दीनबंधुं कृपासिंधुं सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. शरणागतदीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. फक्त स्मर्तृगामी म्हणजे आपण स्मरण केलं ना की तो आपल्याजवळ पोहोचतो. सर्वानर्थहरं देवं सर्वमंगलमंगलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. जन्मसंसारबन्धनं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु. जयलाभयशः काम धातुर्दत्तस्य च स्वस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठेत् सकृती भवेत्. इति श्री जयलाभाधिकरं दत्तस्तोत्रम संपूर्णम. अजून सगळ्यांच्या माहितीचं जे आहे ते जटाधरं पांडुरंगं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयम् अहं भजे. अस्य दत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारद ऋषिः अनुष्ठुपछन्दः. श्रीदत्तः परमात्मा देवता. श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः. जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहारहेतवे भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते. जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च दिगम्बरं दयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते. कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते. ह्रस्वदीर्घकृशस्थूल नामगोत्रविवर्जित पंचभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते. यज्ञभोक्त्रे च यज्ञाय यज्ञरूपधराय च यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते. आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देव सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते. भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते. दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते. जम्बुद्वीपमहाक्षेत्र मातापुरनिवासिने
जयमानसतान् देव दत्तात्रेय नमोऽस्तुते। भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयङ्करे नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते। अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते। सत्यरूप सदाचार सत्यधर्मपरायण सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते। शूलहस्तगदापाणे वनमाला सुकंधर यज्ञसूत्रधरं ब्रह्मन् दत्तात्रेय नमोऽस्तुते। क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च दत्तमुक्तिपरस्तोत्रं दत्तात्रेय नमोऽस्तुते। दत्तविद्याढ्यलक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते। शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकं सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते। इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकं दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् इति श्रीनारदविरचितं श्रीदत्तात्रेयस्तोत्रं सम्पूर्णं। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु। शुभं भवतु। हरये नमः, हरये नमः, हरये नमः।